नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित व्हिडिओ सिरीज भाग 5 यामध्ये आपण संख्या या प्रकरणातील चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण मूळ संख्या या टॉपिकवर चर्चा करणार आहोत। मूळ संख्या म्हणजे काय, मूळ संख्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, त्याचबरोबर मूळ संख्या या टॉपिकवर आधारित ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे टीईटीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न व येणाऱ्या टीईटीसाठी काही सराव प्रश्नावर देखील चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम समजून घेऊया आपण की मूळ संख्या म्हणजे काय। बघा, मूळ संख्यालाच अविभाज्य संख्या असं म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये प्राइम नंबर असं म्हटलं जातं। आता बघूया आपण मूळ संख्या म्हणजे नेमकं काय। तर बघा, ज्या संख्येस 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं। म्हणजे मूळ संख्येला फक्त 1 ने व त्या संख्येने म्हणजे स्वतःनेच भाग जातो, मग अशा संख्या म्हणजे मूळ संख्या। दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे मूळ संख्येला काय दोनच विभाजक असणार आहेत, एक म्हणजे 1 आणि दुसरा म्हणजे तीच संख्या। उदाहरणादाखल जर आपण घेतलं तर 17 ही मूळ संख्या आहे की नाही बघूया आपण। बघा, 17ला किती संख्यांनी भाग जातो, 1 न। तर बघा, 1 न जगातल्या कुठल्याही संख्येला भाग जातो, बघा 1 नेही भाग जातो आणि दुसरा भाग जातो डायरेक्ट 17ने। म्हणजेच काय, मूळ संख्येच्या व्याख्येनुसार आपली ही 17 ही मूळ संख्या ठरते, कारण 17ला 1 ने आणि 17नेच भाग जातो, बरोबर आहे। पण आता उदाहरण घेतलं आपण 15। आता बघा, 15ला 1 ने भाग जातो, त्याच्यानंतर 15ला 15नेही भाग जाईल, परंतु 15ला 3 नेही जातो, बरोबर आहे, 5 नेही जातो। म्हणजे काय, 3 ने जातो, 5 ने जातो, म्हणजे काय, इथं ही मूळ संख्या नाही। आलं लक्षामध्ये, ही मूळ संख्या नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे। 15 ही संयुक्त संख्या आहे किंवा अजून दुसऱ्या प्रकारामध्ये आपण तिला समजून घेऊयात। म्हणजे काय, तर आपल्याला इथं एकच लक्षात ठेवायचं की अशी संख्या जिला फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणायचं। त्याच्यानंतर बघा, सर्व मूळ संख्या ह्या धन असतात। आता ही ओळ परीक्षेसाठी पाठच करून टाकायची आहे तुम्ही। आलं लक्षामध्ये, पर्यायाच्या संदर्भाने जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये एखादा पर्याय आला ऋण संख्येचा की लगेच तो कट करून टाकायचा, म्हणजे तुम्हाला अजून उत्तर काढणं सोपं जाईल। त्याच्यानंतर मूळ संख्या अनंत आहेत, बरोबर आहे। मूळ संख्या किती असू शकतात, अनंत आहेत। आपल्याला माहीतच नाही ना संख्येला, आपल्याला म्हणजे माहीतच नाही एकूण संख्या किती आहे, त्याच्यामुळे मूळ संख्या किती आहेत हे सुद्धा माहीत नसणार आहे। 0 ही मूळ संख्या नाही। आलं लक्षामध्ये, ही एक बघा, 0 ही मूळ संख्या नाही आणि 1 ही मूळ संख्या नाही। बघा, 1 देखील काय मूळ संख्या नाही। हे IMP आहे, सरळ सेवा आणि इतर एक्झामसाठी सुद्धा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। 0 ही मूळ संख्या नाही आणि 1 सुद्धा मूळ संख्या नाही। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा ओळ आहे, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि या 2चा अजून एक विशेष, ही एकमेव संख्या म्हणजे समसंख्या आहे। बघा, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे आणि विशेष म्हणजे ती एकमेव समसंख्या आहे की जी मूळ आहे। त्याच्यानंतर जेवढ्या काही समसंख्या आहेत 2च्या नंतरच्या, या सर्व समसंख्या या मूळ संख्या नाहीत, हे एक लक्षात ठेवा। आलं लक्षामध्ये, फक्त एकमेव 2 ही समसंख्या आहे की जी मूळ संख्या आहे आणि योगायोगाने ती सर्वात लहान मूळ संख्या आहे। त्याच्यानंतर 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे। 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, पाठ करून टाका वळी। 7 ही सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे। 7 ही सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे। त्यानंतर 11 ही सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या आहे। 11 ही सर्वात लहान पण 2 अंकी मूळ संख्या आहे। आणि त्याच्यानंतर 97 ही सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या आहे। 2 अंकी विचारलं सर्वात मोठी तर 97 लिहायची, 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या विचारलं तर 11 लिहायचं। 1 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या 7, 1 अंकी सर्वात लहान विषम मूळ म्हणलं इथं, विषम मूळ संख्या तर 3 आणि सर्वात लहान मूळ संख्या फक्त विचारलं तर 2 सांगायचं।
ठीक आहे. आता हे मूळ संख्येचा टेबल आपल्या सर्वांनी पाठ करायला पाहिजे, तुमच्या पाठच पाहिजे, कारण यावर आधारित प्रत्येक एक्झामला TETच नाही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जा तुम्हाला यावर आधारित प्रश्न असतो. त्याच्यामुळे आता सर्वप्रथम आपण 1 ते 100 या दरम्यानच्या मूळ संख्या 25 आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्या पाहून घेऊ. जसं आपल्याला माहिती आहे की मूळ संख्येची सुरुवात ही 2 ने होती, म्हणजे 2 1 आहे, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 5, त्यानंतर 7. आता तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही हवं तर व्हिडिओ संपल्याच्या नंतर प्रत्येक संख्येला भाग देऊन बघा की 1 नेच आणि त्याच संख्येने जातो का, लक्षामध्ये म्हणजे तुमचं अजून क्लिअर होईल आणि सराव पण होईल. 7 आहे म्हणजे 1 ते 10 दरम्यान 4 आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे 11, त्यानंतर 13, त्यानंतर 17, त्यानंतर 19, त्यानंतर आहे 23, नंतर आहे 29, त्याच्यानंतर 31, नंतर आहे 37, नंतर 41, नंतर 43, नंतर 47, त्यानंतर बघा 53, नंतरचे आहे 59, त्यानंतर 61, त्यानंतरचे आहे 67, त्यानंतर 71, नंतरचे आहे 73, नंतर 79, नंतर आहे 83, त्यानंतर 89 आणि नंतरचे आहे 97. अशा एकूण किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 या अंकाच्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. तुम्हाला एक्झामला यावर आधारित TETला सुद्धा प्रश्न विचारले, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका चाळा. 11 ते 20 दरम्यान, 20 ते 40 दरम्यान आपल्याला माहीत पाहिजे. इथं तुम्हाला इथं दिलंय पण बघा, 1 ते 10 दरम्यान 4 आहेत, त्यानंतर 11 ते 20 दरम्यान 4 आहेत. हे सगळं तुम्हाला दिलंय. याची सगळं तुम्ही काय करा, एक तर स्क्रीनशॉट घ्या याचा, किंवा मी टेलिग्राम चॅनलला हा इमेज तुम्हाला मी अपलोड करून देईन, त्यावेळेस तुम्ही त्या लिहून घ्या. एकदम जर तुम्हाला अजून व्यवस्थित पाहिजे असेल तर ही इमेज एकदम क्लिअर आहे. आपण याला थोडं काय केलं, तुम्हाला समजण्यासाठी थोडं कलरिंग केलं आणि तुम्हाला इथं कळून बी जाईल की एकूण मूळ संख्या ह्या ज्या कलरच्या आहेत, थोड्या विटकरी कलरचा जो कलर दिला आहे त्या मूळ संख्यासाठी तो दिलेला आहे. आणि जे खाली दिलेला आहे ह्या त्या 10 म्हणजे 1 ते 10, 11 ते 20 पर्यंत किती आहेत तसं सुद्धा इथं स्पष्ट दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या चौकोनामध्ये अजून थोडंसं याला कॅटेगरीज करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल याला जास्त वेळ का दिला, कारण यावर आधारित प्रश्न विचारतात ना तुम्हाला. आता 11 ते 20 माहीत पाहिजे की आपल्याला 4 संख्या आहेत. 21 ते 30 आपल्याला माहीत पाहिजे की त्या 2च आहेत. ठीक आहे. 41 ते 50 3 संख्या आहेत, त्या कोणकोणत्या हे पण माहीत पाहिजे, तुमच्या पाठच पाहिजे हे. किंवा 81 ते 90 दरम्यान किती आहेत, 2 संख्या आहेत, 83 आणि 89. किंवा 91 ते 100 दरम्यान किती आहेत, तर एकच आहे, 97 बाबा एकच आहे ही. असं तुम्हाला क्लिअरच झालं ते पाहिजे, म्हणून हे परत दिलेलं आहे. त्याच्यानंतर यावर आधारित TETला नाही, मात्र इतर सरळ सेवा एक्झामला यावर आधारित एका परीक्षेला विचारला होता प्रश्न, तो पण जाता समजून घेऊ आपण की यावर आधारित काय विचारते बघा. 1 ते 100 पर्यंत 9 मूळ संख्या अशा आहेत की ज्यांच्या अंकांचे स्थान बदलले तरीही नवीन बनलेली संख्या ही मूळ संख्याच राहते. आला लक्षामध्ये. त्यामध्ये 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79 आणि 97 ह्या अशा 9 मूळ संख्या आहेत. त्यांच्या अंकांची आदलाबदल जरी केली स्थानामध्ये तरी पण ती मूळ संख्या तयार होते. जसं बघा 11 तर सेमच राहणार आहे. बघा 13चं इकडून बदललं तर 31 पण मूळच आहे. 17 बदललं तर 71 होते, ती पण मूळच आहे. 31 ते 13 बनतील, ती पण मूळच आहे. 37 ते 73 बनतात, ती पण मूळच आहे. 71 ते 17 बनतात, ती पण मूळच आहे. 73 चे 37 बनतात, ती पण मूळच आहे. 79 चे 97 बनतात, ती पण मूळच आहे. म्हणजे काय केलं इथं आपण अंकाची आदलाबदल केली स्थानामध्ये. तर ते असं एखाद्या वेळेस माहीत असू द्या की त्या 9 संख्या आहेत. त्याच्यानंतरचं अजून आता एक अजून डायग्राम जे आपण कॅटेगरीज करणं गरजेचं आहे.
तुम्हाला कधी कधी परीक्षेला काय विचारलं जातं बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची मूळ संख्यांची बेरीज ज्यावेळेस विचारते त्यावेळेस तुम्हाला माहीत पाहिजे. जसं 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की ती 17 आहे. त्याच्यानंतर 1 ते 25 पर्यंतच्या संख्यांची 100 आहे. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आहे 328 आणि 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. हे बी सुद्धा तुम्ही पाठच करून टाका. आलं लक्षामध्ये. इथं फक्त तुम्हाला ते सरावासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला ॲक्च्युअल क्वेश्चन पाहावं लागतील की ते परीक्षेला कसे आले होते. ठीक आहे. तर प्रश्न आला होता बघा, 50 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत. 50 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत. मग आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लिहू शकता डायरेक्ट 50 नंतर 51, 52, 53. आपल्याला माहिती आहे की 50 नंतर डायरेक्ट 53, त्याच्यानंतर 59, त्याच्यानंतर 61, त्याच्यानंतर 67, त्यानंतर 71, त्यानंतर 73, त्यानंतर 79, नंतर 83, नंतर 89 आणि नंतर 97. म्हणजे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे 50 ते 100 दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत, 10 आहेत. म्हणजे हे मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. TET पेपर 2 2018ला आलेला प्रश्न आहे. त्यामुळं असे प्रश्न तुम्ही पाठ घ्या. याच्या अगोदरचे जे टेबल आहेत ते मी टेलिग्राम चॅनलला टाकील, ते लिहून काढा एकदा रफमध्ये, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी सोपं जाईल. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, जो TET पेपर 2 2016ला आला होता. 20 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. त्याच्यामध्ये अजून खोल जाऊन त्यांनी विचारलं. म्हणजे आता 20 ते 60 दरम्यानचे अंक आपल्याला माहीत पाहिजेत. आपण काय केलं, मी माझ्या सोयीसाठी लिहिता येत नाही म्हणून मी लिहून घेतले इथं. 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53 आणि 59 हे 20 ते 60 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या मी आता लिहून घेतल्या. आता ते काय म्हणतात, 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती. मग आता बघा, 23 आणि 29 मध्ये 6चा फरक आहे, म्हणजे ही एक मिळाली आपल्याला, एक जोडी तर मिळाली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 29 ते 31 मध्ये नाही, 29 ते 31 मध्ये नाही. मग 31 ते 37 मध्ये आहे का, 31 ते 37 मध्ये आहे का, हो. म्हणजे आपल्याला ही दुसरी जोडी मिळाली, दुसरी जोडी मिळाली. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जर आपण पाहिला, पण इथे कधी कधी आता रिटर्न येतं आहे. जसं बघा 37 ते 41 मध्ये आहे का, 37, 38, 39, 41 नाही. मग आता 37 ते 43 मध्ये आहे का, हो आहे. म्हणजे 37 आणि 43 म्हणजे ही एक आपल्याला सापडली, म्हणजे ही झाली तिसरी सापडली आपल्याला, 37 ते 43. त्याच्यानंतर अजून आहे का एखादी बघा, 41, 43 नाहीच आहेत. त्याच्यानंतर 41, 47 बघा, ही 41 आणि 47 या दरम्यान पण काय आहेत, 6चा फरक आहे. म्हणजे ही चौथी जोडी सापडली आपल्याला, 41 ते 47 असणारी. त्याच्यानंतर बघा 43, 47 नाही, 4चाच फरक आहे. 47, 53 आहे का बघा, 47, 53, 47, 48, 49, 49, 53 आहे. 47, 53 सुद्धा आहे. म्हणजे ही 5वी जोडी सापडली आपल्याला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर शेवटची 53 ते 59 ही 6वी जोडी आपल्याला सापडते. म्हणजे अशा 6 जोड्या आहेत. आल्या लक्षामध्ये, 6 जोड्या आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 6 जोड्या. नेक्स्ट, त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे. तर ती मूळ संख्या आहे 541. ती मूळ संख्या आहे 541. कारण 541ला 1 आणि 541 वगळता दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. कारण आपण जर यांना दिला तर 19 भाग जातो, म्हणजे आपण दुसऱ्या बघणारच नाही त्याचे विभाजक कोणते कोणते. 429ला 3ने भाग जातो आणि 551ला 19ने भाग जातो. ठीक आहे. मग हिला जात नाही म्हणून हिला काय आहे, ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या
यांची बेरीज करायची आपल्याला। मग आता आपल्याला माहित पाहिजे की सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे? सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, मग आता बघा ती आहे 9। बघा त्यांनी विषम पण विचारले आणि संयुक्त पण विचारले। आता आपल्याला माहित आहे की विषम संख्या जर पाहिल्या आपण तर 1 3 5 7 9 आहेत, परंतु आपल्याला काय विचारलंय? विषमपण आणि संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या विचारले ना, मग ती आहे 9। सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे 9। कारण बघा 3ला कारण 5 7 आणि 9 याचा जर आपण विचार जर केला आपण विषम संख्येचाच, तर ते उत्तर आपलं आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 5 7 यांचे 2 पेक्षा जास्त विभाजक नाही आहेत, बरोबर आहे। मात्र मग त्याच्यामध्ये 9चे आहेत ना, 9चे 2 पेक्षा जास्त विभाजक, जसं 3 विभाजक आहे 9चा, त्याच्यानंतर 9 1 आणि 1 1 म्हणजे 3 विभाजक झाले, म्हणून ती संयुक्त संख्या मोडते। म्हणून सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे 9, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, तर 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणलं की तुमच्या पाठच पाहिजे, ती आहे 97। मग आपल्याला काय म्हटलंय ते यांची बेरीज म्हणजे 9 + 97 बरोबर किती येणार? 106। हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर। मग असं सांगणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2। आलं लक्षामध्ये? फक्त तुम्हाला लहान विषम संयुक्त संख्या माहीत पाहिजे होती। त्याच्यानंतर बघा मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? तर मूळ संख्येचा ज्यावेळेस आपण याचं कॅल्क्युलेशन करू त्यावेळेस आपल्याला असं कळतं की ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कारण तुम्ही जर बाकीचे बघितले तर 143ला 11ने भाग जातो आणि मग 143 पर्याय 2 मध्ये पण आहेत आणि 143 पर्याय 4 मध्ये पण आहेत आणि पर्याय 1 मध्ये पण आहेत। मग 11ने भाग जातो याचा अर्थ काय? त्याचे विभाजक वाढले। आलं लक्षामध्ये? विभाजक वाढले, 143 आणि 11 झाले, म्हणजे आपल्या मूळ संख्येच्या व्याख्येमध्ये ती बसतच नाही 143। म्हणून मग लगेच आपलं उत्तर काय घ्यायचं? आपल्याला पर्याय क्रमांक 3 घ्यायचं, 143 वाले सोडून द्यायचे। असंही कधी कधी वेळ वाचून आपल्याला करावं लागेल। त्याच्यानंतर बघा सर्वात लहान चौरस संख्येचा वर्ग व सर्वात लहान मूळ संख्या यांची बेरीज। पहिले तर या अशा उदाहरणं समजून घ्यावं लागतील आपल्याला की नेमकं त्यांना काय म्हणायचंय। मग आता सर्वात लहान चौरस संख्या, आता चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या, चौरस संख्यानंच काय म्हणतात? वर्ग संख्या म्हणतात। मग सर्वात लहान चौरस संख्या किंवा वर्ग संख्या किती आहे? 1 आहे। मग 1चा वर्ग बरोबर काय? 1च होतो, 1चा वर्ग 1च होतं, ठीक आहे। आणि मग आता दुसरं काय म्हणलं की सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या, तर सर्वात लहान मूळ संख्या आपल्याला माहिती आहे की 2 आहे, बरोबर आहे। मग आता बघा सर्वात लहान चौरस संख्येचा वर्ग 1 प्लस सर्वात लहान मूळ संख्या 2 बरोबर उत्तर काय यायला लागलं? 3। मग असं सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा, सर्वात लहान मूळ संख्या व तिची दुप्पट सर्वात लहान पूर्ण संख्या यांचा गुणाकार, त्याला तोडा, त्या प्रश्नाला तोडा। बघा अगोदर काय किंवा आपण सर्वात लहान मूळ संख्या, मग आता सर्वात लहान मूळ संख्या आपल्याला माहिती आहे की 2 आहे, बरोबर आहे। काय म्हणते? व तिची दुप्पट, मग आता दुप्पट म्हणलं की काय? 2 × 2 बरोबर 4 झालं, ठीक आहे, 4 झालं, ठीक आहे। आणि सर्वात लहान पूर्ण संख्या, मग आता सर्वात लहान पूर्ण संख्या आपल्याला माहिती आहे की सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे। मग आपल्याला काय करावं लागेल? 4 × 0 बरोबर 0च येतं। मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल ऑप्शन क्रमांक 2, कारण 4 × 0 म्हणजे 0 उत्तर घ्यावं लागतं, म्हणजे आपलं ऑप्शन 2 हे उत्तर मिळतं। त्याच्यानंतर अजून काही सराव करू बघा आपण। 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे, त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? ठीक आहे, 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? मग आता या प्रकारच्या उदाहरणामध्ये 3 मूळ संख्याचा गुणाकार विचारलाय, बरोबर आहे।
म्हणून मग काय करू आपण, सर्वात लहान मूळ संख्येपासून विचार करू. जसं आपल्याला थोडेसे याच्यामध्ये कष्टच घ्यावे लागतील. मग आपण काय करू, सर्वात लहान मूळ संख्या किती आहे, 2, नंतरची 3, नंतरची 5, यांचा जर आपण गुणाकार 3 म्हणतात ना ते ज्यांच्या, बघा 3 मूळ संख्या म्हणतात. मग 2 गुणिले 3 गुणिले 5 बरोबर किती येतं, 30 येतं. नाही म्हणजे उत्तर आपलं येत नाही. मग आपण काय करू, 3 गुणिले पुढचे घेऊ, 3 गुणिले 5 गुणिले 7 बरोबर उत्तर किती येतं, 105 येतं. म्हणजे हे पण येत नाही. त्याच्या पुढचं घेऊ आपण, 5 गुणिला 7 गुणिला 11 बरोबर उत्तर किती येतं, 385 घेऊ, तरी बी येत नाही उत्तर. पुढे पुढे जात राहू. मग आता 7 गुणिला 11 गुणिला 13 बरोबर 1001, म्हणजे आपलं आत्ता उत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे त्या संख्या कोणत्या येतं, 7, 11, 13. आलं लक्षामध्ये. पण प्रश्न काय विचारला आहे, 3 मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती, म्हणजे 7, 11 आणि 13 यापैकी सर्वात लहान मूळ संख्या आहे 7. कोणती आहे, 7 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तिथं, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं तिथं उत्तर येणार आहे. या 7, 11, 13 पैकी सर्वात लहान 7 आहे, म्हणून 7 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची सरासरी किती. एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी, बघा हे वाचताना मी बघा प्रश्न वाचताना लक्षात ठेवा, प्रश्न वाचताना लक्षात ठेवायचा आहे. एकक स्थानी 3 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची सरासरी किती. आपल्याला काय करायचं आहे, 2 अंकी मूळ संख्या असं विचारलं, एकक स्थानी 3 असणाऱ्या 2 अंकी संख्या. मग आता आपल्याला 100 पर्यंतच्या पण संख्यांचा विचार करावा लागेल. जसं बघा आता तुम्ही 1 ते 10 मध्ये तर घ्यायचीच नाही, कारण आपल्याला ते 2 अंकी म्हणतायत ना, म्हणजे आपल्याला 10च्या पुढच्याच घ्यावं लागते ना, आणि ते पण एकक स्थानी 3 असणाऱ्या. म्हणजे 13 आहे, नंतर आहे बघा 23, त्याच्यानंतर आहे 43, त्याच्यानंतर आहे 53, त्याच्यानंतर आहे 73 आणि त्याच्यानंतर आहे 83. आपल्याला सरासरी विचारलं ना, किती येतं, 1, 2, 3, 4, 5, 6. मग आता याचं टोटल किती आलं बघा, याचं टोटल जर केलं तर येतं 288. संख्या किती, एकूण 6. म्हणजे याचं जर भागितलं आपण तर किती मिळतात, 48 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. म्हणून त्याची सरासरी किती आहे, 48. आणि शेवटचा प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती. म्हणजे तुम्हाला सरासरी पण कळलं पाहिजे आणि 1 ते 100च्या मूळ संख्या पण, याची बेरीज पण माहीत पाहिजे. हे तर पाठच पाहिजे तुमच्या, बरोबर आहे की 1 ते 100च्या मूळ संख्या जर आपण काढल्या, 2 + 3 + 5 असं जर करत गेलो तुम्ही 97 पर्यंत, तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज आहे 1060. याच्या अगोदरही आपण पाहिलं ते. म्हणजे एकूण संख्या किती आहेत त्या सरासरी काळाची म्हणल्यावर 25. मग 1060 भागिले 25 बरोबर 42.4. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. आलं लक्षामध्ये, ऑप्शन नंबर 2. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. असेच याच्यानंतरचे पण आपण अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे जे TETला विचारलं आहे त्यावर आधारित आपण अजून व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमधून मदत होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.